वेड भाग 36. आई, हे आई. वकिलीकडे बघतच निनाद मोठमोठ्याने स्वतःच्या आईला आवाज देऊ लागला. आईंना का आवाज देतात? मैथिलीने घाबरतच विचारले. आई. निनादने तिच्यावरची नजर स्थिर ठेवतच आपल्या आईला पुन्हा आवाज दिला. काय झालंय? सकाळ सकाळी इतक्या मोठ्याने का ओरडतोयस? निनादच्या आईने तिथे येतच विचारलं. मला ऑफिसमध्ये जायला उशीर होतोय. हे पैसे धर आणि हिला डॉक्टरकडे घेऊन जा आणि तुझ्या भाषेत आराम करायला सांग हिला, नाहीतर पुन्हा नको त्यांना भेटायला जाईल. आईच्या हातात पैसे टेकवत तो म्हणाला. तुम्ही दोघं भांडलेत का काय? आईने विचारलं तसं निनादने मैथिलीकडे पाहिलं. मान खाली घालून ती उभी होती. मी कधी कोणासोबत भांडतो का? मी निघतोय कामावर जायला, मला उशीर होतोय म्हणत तो खोली बाहेर पडला. अहो टिफिन. मैथिली त्याला आवाज देतच खोली बाहेर पडली. तिच्या हातातून डब्बा घेत त्याने सोफ्यावर ठेवला आणि पायात सॉक्स चढवू लागला. किती राग करताय? एक संधी सुद्धा बोलायला देत नाही तुम्ही मला. आपल्या मागे कोणी नाही याचा कानोसा घेतच मैथिली म्हणाली. निनाद निशब्दच होता. पायात बूट चढवत तो उभा राहिला. सोफ्यावर ठेवलेला जेवणाचा डबा त्याने बॅगेत भरला. आई, येतो ग. मोठ्यानेच तो ओरडला. निनाद. तिने त्याचा हात पकडत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तिच्या उबदार हातातून स्वतःचा हात त्याला सोडवू वाटत नव्हता. तुम्ही समजताय तसं मी काही नाही केलं. एकदा मला बोलायला द्या प्लीज. त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडतच ती म्हणाली. तिच्या नजरेत दिसणारी निरागसता बघण्यात तो हरवून गेलेला. सगळं काही घेतलंस ना? आई तिथे येतच म्हणाली तसं निनादने मैथिलीच्या हातातून हात काढून घेतला. हो म्हणत तो घराबाहेर पडला. मैथिली त्याला बघतच राहिली. तू आराम कर बघू, आणि बरं वाटत नव्हतं तर आराम करायचा ना. सकाळी लवकर उठायची गरज काय होती? ताप बघ किती आहे. डॉक्टर सुद्धा 11 नंतर येतील. निनादची आई मैथिलीची काळजी करतच म्हणाली. तिला दमदाटी देत त्यांनी तिला बेडरूम मध्ये आणलं. नाश्ता कर आणि ही गोळी घे. आता आराम कर. डॉक्टर 11 वाजता येतील. डॉक्टरांकडे जायच्या वेळेला मी उठवते तुला. पोह्यांनी भरलेली पेट मैथिलीच्या पुढ्यात धरतच निनादची आई म्हणाली. मैथिलीला थोडं भरून आलं. होकारात ही मान डोलवत तिने त्यांच्या हातातून प्लेट काढून घेतली. रडायला काय झालं? जास्त त्रास होतोय का? डोकं दुखतंय का? प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवतच तिने मैथिलीला विचारलं. तुमचं प्रेम बघून आईची आठवण आली. मैथिली म्हणाली. एवढंच ना? मग जाऊन भेटून ये की त्यांना. निनादची आई म्हणाली. मैथिली काहीही न बोलता शांत बसली. तू पोहे खा आणि आराम कर, मी बाकीचं आवरते म्हणत निनादची आई बाहेर आली. मैथिली आजारी असल्यामुळे निनादचं कामावर लक्षच लागत नव्हतं. तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोर येत होता. त्यात त्याने तिला जबरदस्ती उठवलं, त्यामुळे त्याला स्वतःचाच राग येऊ लागला. अजून कामावर बसून राहणं त्याला शक्य होत नव्हतं. शेवटी न राहून तो श्रीच्या केबिनमध्ये शिरला. बरं झालं तू आलास. मी तुला कॉल करून बोलवूनच घेणार होतो. हातात पकडलेला रिसिव्हर खाली ठेवतच श्री म्हणाला. काय झालं? निनादने विचारलं. बस समोर. कॅन यू एक्सप्लेन इट्स? म्हणत त्याने लॅपटॉप निनादच्या दिशेने फिरवला. निनादने एक नजर लॅपटॉपवर फिरवून श्रीवर कटाक्ष टाकला. इट्स ॲक्टिव्हिटी विच हेल्प डू डेव्हलप हाँगकाँग प्रोजेक्ट. निनाद तोंड पाडतच म्हणाला. हाऊ? श्रीने विचारलं. हाँगकाँग प्रोजेक्ट इज. निनाद काही पुढे बोलणार तोच श्रीने त्याला विचारलं. यू नो एव्हरीथिंग राईट? श्रीने त्याला विचारलं. हे सगळं मी प्लॅन केलंय सर, मला हे सगळं माहिती असणं साहजिकच आहे. निनादने उत्तर दिलं. गुड. बी रेडी नाऊ. आय एम लिव्हिंग. लॅपटॉप स्वतःकडे फिरवतच म्हणाला. म्हणजे? निनादला काही न समजल्यामुळे त्याने प्रश्न केला. हा प्रोजेक्ट तुझा आहे, याचं क्रेडिट तुलाच मी देतो, आणि हा प्रोजेक्ट तूच हँडल करशील हेही तुझ्या पद्धतीने.
आय डोंट वॉन्ट टू पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. सर येत आहेत थोड्या वेळाने. इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मी आजपासून सुट्टीवरच होतो, बट हे सगळं हँडओव्हर तुझ्याकडे करायचं होतं मला, म्हणून आलोय. तू मीटिंग हँडल करशीलच, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी कोणाच्याही सांगण्यावरून हे करत नाहीये. हा माझा स्वतःचा निर्णय आहे. श्री लॅपटॉपमध्ये डोकावतच म्हणाला. तुम्ही निघताय? निनादने विचारलं. येस. मीटिंगच्या तयारीला लाग. मी निघतोय. बाय द वे, तुझं काम काही होतं का? श्री लॅपटॉप बंद करतच म्हणाला. ते मला हाफ डे हवा होता. निनाद उत्तरला. तू आज विचारायला आलास? गेले 2 दिवस बॉस नाही असा ॲटिट्यूड ठेवून तू वागत होतास. श्री कुत्सित हसतच त्याला म्हणाला. निनाद माल खाली घालून बसला. मीटिंग संपली की जाऊ शकतोस, श्री म्हणाला आणि केबिनकडे पाहून बाहेर जाऊ लागला. मैथिलीने खरंच साईला फसवलंय? निनादने प्रश्न केला तसा श्री स्तब्ध झाला. मैथिलीकडे बघून मला नाही वाटत तिने असं काही केलंय, आणि साईच्या बोलण्यावरून तो खोटं बोलत असावा असं देखील मला नाही वाटत. कन्फ्यूज मी स्वतः आहे. मला उत्तर मिळालं तर मी तुला नक्की सांगेल, श्री म्हणाला. तुमचं आणि मैथिली काय? निनादने घाबरतच प्रश्न केला, पण तोही अर्धवट. पुण्यावरून परत येईल ना तेव्हा तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुला देईल. पण आता फक्त एकच सांगेल, काल तुझी वाट बघत ती ऑफिसजवळ होती. साईचे फोटो मी तुला दाखवलेत असा गैरसमज तिने केलेला, श्री म्हणाला. गैरसमज नाहीये तो, इट्स ट्रू. कुरिअर बँगलोरवरून आलंय. मला नाही वाटत तुम्हाला सोडलं तर बँगलोरला माझं आणि मैथिलीचं कोणी राहत असेल, निनाद म्हणाला. कुरिअर आलं? श्रीने प्रश्नार्थी नजरेने विचारलं. सर प्लीज, निनाद थोडं चिडतच म्हणाला. मी मुंबईत असताना बेंगलोरवरून कुरिअर कसं काय येईल? श्रीने विचारले. कसंही आपलं नाव कुठेही येऊ नये यासाठी प्रयत्न तर तुम्ही नक्कीच कराल ना? निनाद नजरेत थोडा राग आणतच म्हणाला. एवढा हुशार असून तू तुझा कॉमन सेन्स न वापरता बोलतोयस. जर मला माझं नाव पुढे कुठे येऊच द्यायचं नव्हतं, मग मी बँगलोरवरून सुद्धा कुरिअर का केलं असतं? आणि ते फोटो तू समजतोयस तसे नाहीये. मैथिलीने साई कॉलेजमध्ये एका नाटकात कामाला होते त्याचे फोटो आहेत ते. स्विमिंग पूलमध्ये ती पडली, तिला स्विमिंग येत नाही, आणि साईने तिला वाचवलं तेव्हा मिहिरने म्हणजे आमच्या एका कॉलेजमेटने त्या दोघांचे फोटो काढलेत ते. माझ्या मित्राला फसवलं म्हणून मैथिलीचा मी खूप राग करत होतो. खूप म्हणजे खूपच. त्या दिवशी मी तिला या सगळ्याचा जॉब विचारायला म्हणून कॉफी शॉपमध्ये घेऊन गेलो तेव्हा तिने त्या फोटो मागचं रहस्य मला सांगितलं, आणि साईसोबत मी कोणत्याच रिलेशनशिपमध्ये नव्हती असं देखील सांगितलं. ती फक्त आणि फक्त साईवर विश्वास ठेवला, तिच्यावर नाही. आता कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे मला सुद्धा नाही माहिती. साईचा मोबाईल मी त्याच्याकडून काढून घेतला. त्यात मिहिरचा नंबर मला भेटला, पण तो लागत नाहीये. पुण्याला गेल्यावर प्रत्यक्षपणे मिहिरला मी भेटेलच, तेव्हा मला कळेल की नक्की कोण खरं बोलतंय. आता मला उशीर होतो, बाय, श्री म्हणाला आणि केबिनमध्ये जाऊ लागला. पण त्याला काही आठवलं तसं तो थांबला. मैथिलीचा मोबाईल, काल ती विसरली माझ्याजवळ. श्रीने निनादजवळ मैथिलीचा मोबाईल सोपवला. तब्येत ठीक आहे का तिची? काल ती चक्कर येऊन पडली होती, श्रीने काळजीतच विचारलं. काय? निनाद मोठ्यानेच ओरडला. ऑफिसच्या गेटजवळ उभी होती ती. नंतर माझ्यासोबत बोलता बोलता चक्कर आली तिला. त्या गडबडीत तिचा मोबाईल माझ्याकडे राहिला. निनाद गैरसमज करून घेईल म्हणून श्रीने खोलवर जाऊन त्याला काही सांगितलं नाही. काळजी घे तिची, मी निघतो, बाय, श्री म्हणाला. निनादने लगेच घरी फोन फिरवला, पण मैथिली झोपली असं त्याला कळलं. तिच्याबद्दलचा राग अजूनही डोक्यात होता, पण तिच्या काळजीने त्याला स्वस्थ बसवलं जात नव्हतं. त्यात काम सुद्धा होतं त्याला. मोबाईल बाजूला ठेवून श्रीने सांगितल्याप्रमाणे तो मीटिंगच्या तयारीला लागला. मीटिंग संपताच तो घरी निघून गेला. निनाद दारात बघताच सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आज लवकर? आजीने विचारलं.
हाफ डे घेतला. निनाद सोफ्यावर बॅग टाकतच म्हणाला, बायकोला बरं नाही म्हणून आला असेल, हो की नाही रे नीनू? आजोबांनी मस्तीतच विचारलं. तुम्ही आजीसाठी असं काही करायचे वाटतं. निनादने सुद्धा गमतीतच उत्तर दिलं, तुझ्या बायकोसारखं आमचं नशीब नव्हतं बाबा. संपूर्ण घरची जबाबदारी होती आमच्यावर. आजकालच्या मुली जरा काही झालं की सासूच्या जीवावर आराम करायच्या. सासू आहे काम करायला. आजी तोऱ्यातच म्हणाली. जेवण करून झोपलीये ती, आली मोठी स्वतःच्या काळातलं सांगणारी. बाय द वे, आजी तुला जेवण करता येईल का ग? आजपर्यंत तुला कधी किचनमध्ये आईसारखं वावरताना बघितलं नाही म्हणून विचारलं. निनाद तिला चिडवतच म्हणाला. आजोबांनी डोळे मोठे करतच निनादकडे पाहिलं. पंख फुटले म्हणायचे. आजी टोमण्यातच म्हणाली, हो, आणि आता उडायच्याच तयारीत आहे मी. निनादने सुद्धा तसंच उत्तर दिलं. बघितलं कसं उलटं बोलतोय ते? येऊ दे तुझ्या बापसाला, मग बघतेस तुझ्याकडे. आजी म्हणाली, घाबरतो का काय मी तुझ्या मुलाला? निनाद आजीला अजून भडकवतच म्हणाला, ते तो आल्यावर कळेलच तुला. आजीची निनादला घेऊन कुरबुर चालू होती. का उगाच त्यांची कळ काढतोस? निनाद किचनमध्ये येताच आईने त्याचा कान धरला. तिला त्रास दिल्याशिवाय माझा दिवस नाही ग जात. निनाद म्हणाला तसा आईने त्याचा कान सोडला. हातातील जेवणाचा डब्बा त्याने तिच्याकडे सोपवला. हे काय, जेवला पण नाहीस? आईने डब्बा हलवतच विचारले. माझी बायको जेवली? त्याने हळूच विचारलं. जेवून औषध घेऊन झोपलीये, तू जेवून घे बघू. आई म्हणाली, तुझ्या सासूने रुद्रावतार धारण केल्यावर तिच्यासोबत जेवायला मला वेळ लागलाय. डब्बा करून गरम मला रूममध्ये आणून दे, माझं मी जेवतो. निनाद म्हणाला, डब्यात कसं रे तुम्ही लोक जेवता? गप्पपणे बाहेर बस बघू जेवायला. आई म्हणाली. निनादने तोंड वाकडं करतच तिच्याकडे पाहिलं. ह्याच्यासाठी रे, म्हणत प्रेमाने निनादचे गाल ओढतच आई तिथून निघून गेली. आलोच म्हणत निनाद चोर पावलांनी स्वतःच्या खोलीत शिरला. औषधांनी मैथिलीला गाढ झोप लागली होती. तिच्या जवळ जात हळूच तिच्या कपाळावर त्याने हात ठेवला. थोडा ताप अजूनही होता. तिचा कोमेजलेला चेहरा बघून निनादला वाईट वाटलं. कपडे बदलून तो बाहेर जेवायला आला. आजी रागातच त्याच्याकडे बघत होती. तुझा रिमोट तुला प्यारा असेल तर माझ्याकडे असं रागात बघणं बंद कर हा, नाही तो मेरे से बुरा कोई नहीं होगा. निनाद आजीला राग धमकवतच म्हणाला. तसा आजी व्यतिरिक्त सगळेच गालातल्या गालात हसू लागले. आजीची रागभरी नजर सगळ्यांवर फिरली तसं सगळ्यांच्या ओठांवरचं हसूच गायब झालं. नीनू, गप्पपणे जेव बघू. आई निनादला नम देतच म्हणाली. आजीने सुद्धा निनादवरून नजर हटवली. मैथिली पोटभर जेवली ना? निनादने विचारलं. आज लग्न नाही झालं, मी बायकोची किती ती काळजी. आजी टोमणा देतच म्हणाली. तुला आज संध्याकाळी टीव्ही बघायला मी दिलाच नाही असं समजतो. निनाद म्हणाला, माझा मुलगा असताना मला तुला घाबरायची गरज नाही. आजी तोऱ्यातच म्हणाली. ते तर संध्याकाळच ठरवेल ग आजी. निनाद म्हणाला. जेवण होईपर्यंत निनाद आणि आजीची तू मैमै चालू होती. त्यांचं हे रोजचंच होतं, त्यामुळे आई आणि आजोबांनी शांत बसणं पसंत केले. जेवण होताच निनाद खोलीत आला. लॅपटॉप उघडून मैथिलीच्या बाजूलाच काम करत बसला. श्री महिमासोबत पुण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये बसला होता. मुंबईत जे काही घडलं, मैथिलीने त्याला जे काही सांगितलं ते सगळं काही त्याने महिमाला सांगितलं होतं. तू सांगितल्याप्रमाणे मी निनादला प्रोजेक्ट बाहेर केलं होतं. तसं काही करून मी निनादवर अन्याय करतोय असं मला सुद्धा वाटत होतं आणि मैथिलीचं सुद्धा तेच म्हणणं आहे. आता निनादला सगळं काही माहिती असताना आपल्याला लपवाछपवी खेळायची गरज नाही पडणार. साईला जेव्हा कळायचं तेव्हा कळू देत. त्याचं तुझ्यावर प्रेम असताना मला नाही वाटत तो पुन्हा मैथिलीचा विचार करेल. कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय याची शहानिशा तू कर आणि मग लग्नाचा डिसिजन घे असं मला वाटतं. श्री म्हणाला. तुला असं म्हणायचंय का की साई खोटं बोलतोय? महिमाने विचारलं. मला नाही माहिती, आणि खरं सांगू तर मैथिलीला भेटल्यापासून मला साईला भेटावंसच वाटत नाहीये.
ती खोटं बोलते असं मला नाही वाटत आहे. महिमापासून स्वतःची नजर चोरतच श्री म्हणाला, श्री, आय नो मैथिलीवर तुझं पण प्रेम होतं. तुला ती आवडायची आणि अजूनही आवडते. पण तिच्यासाठी साई खोटं बोलतोय असं नको ना बोलूस. मला हर्ट होतंय. महिमा म्हणाली, तू तुझी शपथ घेऊन सांग, साईला मैथिलीबद्दल खरंच माहिती नाही का? श्रीने विचारलं. खरंच नाही माहिती, महिमा उत्तरली. मग निनदला कुरिअर तू पाठवलंयस? श्रीने विचारले. कसलं कुरिअर? महिमा म्हणाली, तुला बोललो ना मी, निनदला बेंगलोरवरून कोणीतरी कुरिअर केलंय, त्यात फोटो होते. श्री म्हणाला, श्री, मी असलं काही करेल का? आणि असलं काही करायला माझ्याकडे फोटो तरी हवे ना. साईचं बोलायचं झालं तर दिवसभर माझ्यासोबत असतो तो. असं बोलल्यास तरी चालेल. ऑफिस सुटल्यावर आम्ही शॉपिंगमध्येच बिझी असतो. माझ्यापासून काहीच लपवत नाही. साईने सुद्धा हे नाही केले, महिमा म्हणाली. मग कोणी केलं? मैथिलीला त्रास देऊन कोणाला काय मिळणार? श्री विचार करतच म्हणाला. त्रास तिला होतोय, मग तू स्वतःला का त्रास करून घेतोयस? महिमाने विचारलं, पण श्री निशब्द राहिला. श्री, डोंट टेल मी की तू अजूनही तिच्या प्रेमात आहेस, महिमा म्हणाली. विसरलेलो तिला मी, पण ती भेटल्यापासून त्याच फिलिंग पुन्हा जिवंत झाल्या ज्या आधी होत्या. तिचं माझ्यावर प्रेम होतं हे कळल्यावर त्या जास्तच उफाळून बाहेर येत आहेत. यु नो व्हॉट, आय लर्न, मैत्रीत प्रेम असावं, पण आपल्या खऱ्या प्रेमात मित्रमध्ये प्रेम नसावं. प्रेम केलं तर व्यक्त व्हावं आणि समोरच्याकडे मागून पाहावं. समोरच्याला नसेलच जमणार तर आपणच थोडं स्ट्रॉंग व्हावं. अव्यक्त प्रेम त्रासदायक असतं, वेदनादायकही तेवढंच असतं. विरहाच्या आठवणी दाटून येत असतं. भावनाहीन झालेल्या हृदयाला नंतर ते सहन होत नसतं. महिमासमोर व्यक्त झालेल्या श्रीने तळहातात स्वतःचं तोंड खुपसलं. एवढं प्रेम होतं तर का असं वागलास? महिमाने विचारलंय. चूक झाली ग, बट इट्स ओके. निनाद सुद्धा छान आहे, खुश ठेवेल तिला. मी त्या कंपनीत त्याला माझी जागा देईल आणि मुंबईतून कायमची एक्झिट घेईल. परत नाही त्या मुंबईत पाऊल ठेवणार. मी जेच करतोय ते चूक की बरोबर ते नाही माहिती. तसं केल्याने निनादची लाईफ सेटल होईल आणि तो सेटल झाला की तो मैथिलीला अगदी राजकुमारीसारखं ठेवेल, जसं मी तिला घेऊन स्वप्न बघितलेलं अगदी तसंच. श्री डोळे पुसतच म्हणाला, माझ्या या भावासाठी मी सुद्धा एक छानशी कोणीतरी शोधेल. श्रीचे गाल ओढतच महिमा म्हणाली, एवढे कष्ट घेण्याची गरज नाही. मला लग्न नाही करायचं आणि हा लग्नाचा टॉपिक परत माझ्या पुढ्यात नको. मला नाही आवडत. श्री रागातच म्हणाला. ओके बाबा, नाही काढत, चिडू नकोस तू, महिमा श्रीला शांत करतच म्हणाली. औरंगाबादला उद्या निघायचं की आज? श्रीने विचारलं. तू साईला नाही भेटणार? महिमाने विचारलं. मला नाही भेटावंसं वाटत. श्री उत्तरला. त्याने नाही काय केलंय? महिमा सांगू लागली. तरी पण नकोच. एक मिनिट, तू त्याला सांगितलं नाहीस ना मी इथे आलोय? श्रीने विचारलं. सॉरी, महिमा कान धरतच म्हणाली. माही यार, मी तुला बोललो ना मी पुण्याला येणार हे त्याला सांगू नकोस. श्री वैतागला. तुला बघून तो खुश होईल म्हणून बोलली रे, महिमा म्हणाली. औरंगाबादला कधी जायचंय? श्रीने विचारलं. उद्या इव्हनिंगला जाऊयात, महिमा म्हणाली. ओके, मी आजच्या दिवस थांबतो पुण्यात, माझं काम आहे ते करतो. श्री म्हणाला. साईला नाही भेटणार? महिमाने प्रतिप्रश्न केला. वेळ मिळाला तर भेटेल. तू सांभाळून जा आणि उद्या किती वाजता औरंगाबादला जायला निघायचं ते कळव. आता बाय, श्री म्हणाला आणि रेस्टॉरंट बाहेर पडला. मैथिलीला साधारण 5च्या दरम्यान जाग आली. अजूनही अंगात ताप होताच. डोकं धरतच ती अंथरुणात उठून बसली. डोकं दुखतंय? निनादचा आवाज ऐकताच तिने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही कधी आले? मैथिलीने नीट होऊन बसतच विचारलं. 2 वाजता, निनाद उत्तरला. मला उठवलं का नाही? मैथिलीने पुन्हा विचारलं. उठून काय करणार होती तू? निनाद म्हणाला. मैथिली काहीही न बोलता शांत बसून राहिली.
बरं वाटत नाही हे सांगितलं का नाही मला? निनादने प्रतिप्रश्न केला. खूप काही सांगावंसं वाटतंय, पण तुम्ही ऐकूनच कुठे घेताय? मैथिली म्हणाली. एक वेळ असते ना मैथिली, आणि कितून समजून घ्यायचं तुला ते सांग. त्यात तू मला न सांगता माझ्या बॉस सोबत कॉफी शॉपला जातेस. काल सुद्धा तुझा मोबाईल त्यांच्याकडे. काय अर्थ काढायचा याचा? निनाद म्हणाला. मी तुम्हाला भेटायला आलेली ऑफिस जवळ. अचानकपणे अंधार आला डोळ्यांसमोर. डोळे उघडले तेव्हा श्रीच्या घरी होती मी. मला खरंच नाही कळालं मी श्रीच्या घरी कधी पोचली ते. साईने श्रीला माझ्याबद्दल खोटं सांगितलंय सगळं. फक्त त्यालाच नाही तर तुम्हा सगळ्यांना. 15 तारखेला मी तुमच्यासोबत होती. ज्या दिवशी त्याने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला ना, साईने श्रीला सांगितलं की मी त्याच्यासोबत इथे पुण्याला होती. मी आपण शॉपिंग केलेल्या शोरूमचे आणि रेस्टॉरंटचे बिल दाखवत होती त्याला. त्या नादात मोबाईल त्याच्याकडे राहिला. तुम्ही जसं समजताय तसं आमच्यात काहीच नाही. मी खरं बोलते. मी आणि साई कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतो. मी नाही कोणाला फसवलं. तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर. मैथिली रडतच म्हणाली. तिला रडताना बघून निनादचं हृदय अक्षरशः पिळवटून निघालं. त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या मिठीत घेतलं. माझं फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम आहे. तुमचा अबोला मला सहन नाही होत आहे. तुमचा राग आहे ना माझ्यावर, तुम्ही हक्काने ओरडा, पण अबोला नका धरू. हे 3 दिवस माझ्यासाठी खूप त्रासदायी होते. मैथिली त्याची मिठी आणखीन घट्ट करतच म्हणाली. आय एम सॉरी. निनाद म्हणाला. चुकी माझी आहे. आय एम सॉरी. मैथिली म्हणाली. प्लीज यापुढे माझ्यापासून काहीही लपवू नकोस. निनाद म्हणाला. मी नव्हती लपवणार हो, पण दादाने मला तुम्हाला सांगण्यापासून अडवलं. खरं तर माझ्या घरच्यांनी मला कधीच समजून नाही घेतलं. 3 दिवस तुमचं रूप बघून सुद्धा मी घाबरून गेलेली. मैथिली म्हणाली. आय एम सॉरी ना राणी, आणि मला तू जशी आहेस तशी हवी आहेस. मी इतर कोणासोबत तुझा विचार पण नाही करू शकत, आणि मी तुझ्याशिवाय लांब सुद्धा नाही राहू शकत. आय लव्ह यू सो मच. तिच्या कपाळावर ओठ टेकवतच तो म्हणाला. ती अगदी लहान मुलासारखं निनादच्या मिठीत शिरून होती. त्याची ती मिठी तिला सुखावत होती. रात्री साधारण 10:30च्या दरम्यान श्री हॉटेलमध्ये आला. एका वेटरकडे चावी देत त्याने कार पार्किंग करायला सांगितली. श्री! साई त्याला आवाज देतच त्याच्या जवळ आला. श्रीने त्याच्याकडे पाहिले. रागातच त्याचा हात पकडत तो त्याला ओढतच रूममध्ये घेऊन आला आणि रूमचा दरवाजा लावून घेतला. काय झालंय? साईने विचारलं. काय झालं असेल? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.